बाळा, तुझी आजी म्हणते ते बरोबर आहे. मला गेलं पाहिजे लवकरात लवकर आपल्या घरी. तुझ्या बाबांशी कधी बोलेन असं झालंय मला. तसं आमच्यात छोटंसंच भांडण झालंय, पण ते मिटेल लवकरच. मग मी तुझ्याबद्दल सांगेन त्यांना. खूप खुश होतील ते. आणि मला त्यांना खुश बघायचंय, आनंदी बघायचंय. बास झालं आता हे सगळं. अगं अक्षरा, काय करतेस तू? ठेव ते ठेव. हं? अगं काम वगैरे कशाला करत बसलीयस? आराम कर अक्षू, व्यायाम कर. अगं आई, एवढं काही नाही, आवरावरी करतेय. तेच नको करूस. तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे जरा. बरं मला सांग, ते तू ऑनलाईन योगा क्लास लावणार होतीस त्याचं काय झालं? मी चौकशी केली आहे, आता 1-2 दिवसात करेन जॉईन. अक्षरा, मला काय वाटतं ना, तू ऑनलाईन क्लास लावण्यापेक्षा इथे जवळपास कुठेतरी योगाचा क्लास आहे का बघ ना, म्हणजे तेवढंच तुझं चालणं होईल का त्यानिमित्त. हो ग, जवळपास मिळाला तर मी जाईन नक्की. तू नको काळजी करूस. हा, नाही नाही, जायलाच हवंय तुला. आता रेग्युलर वॉक झाला पाहिजे. हा अक्षरा, जा जा, तू तू आता वॉकला जा. अगं आत्ता? हो. नको नको, आत्ता नको. आपल्याला स्वयंपाकाचं पण बघायचंय. मी भाजी टाकू का पटकन आणि वरणही करायचं? नाही 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 नाही, स्वयंपाक भाजी काम काही करायचं नाही, ते सगळं मी बघते. अक्षू, तू वॉकला जा. हं? काय म्हणतेय मी, मोठ्या मास्तरीणबाईची ऑर्डर आहे, चल जा. काय ग अक्षरा, अशी का बघतीस माझ्याकडे? अधिपती म्हणायचे ना तुला, मोठ्या मास्तरीणबाई? तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. हा, मोठ्या मास्तरीणबाई चहा नको आता. तोंडात आलं माझ्या ते सहज. त्यांचं असंच आहे. त्यांची कुठली गोष्ट आपण विसरू शकत नाही. जाऊ दे, मी बाहेर जाते जरा. काही आणायचंय का बाहेरून? नाही नाही नाही, बाबांनी सकाळी सगळं सामान आणून दिलंय मला. तू छान वॉकला जा, मस्त मोकळ्या हवेत फिर. आलेच. देवा, माझ्या मुलीच्या आयुष्यातलं सुख तिला परत मिळवून दे, एवढंच मागणं मागते तुझ्याकडे. ए, आता तू लावलीस काय तंत्री? बघण्यासारखं आपलं काहीतरी ध्यान लावून बसलाय. काय विचार करलायस? कुठे काय? सांग की काय विचार करलायस आता? काही नाही, आपलं हेच जरा विचार करत होतो. काही विचार करू नका तुम्ही लई. मी तेच सांगतोय तुम्हाला, सगळं सॉल्व करू म्हणलं ना. एक काम करा, तुम्ही दोघं जरा मस्त कुठेतरी फिरायला जावा. सारखं आपलं काम काम काम. हा बघा तर, हा तर साधा रंकाळ्याला चल म्हटलं तरी येत नाही. हे तुझा जगून काय फायदा नाही मर्दा. वंक्या रंकाळा मर्दा, एवढं फर्स्ट क्लास डेस्टिनेशन. मास्तर महिना तर एवढं आवडते का नाही. रंकाळ्यावरची भेळ म्हणजे आगा. लई दिवस झाले ते मास्तर महिन्याने घेऊन जातो आता मी भेळ. म्हणजे गेलो असतो, मीच विसरतोय 10 वेळा मास्तरीन बाय. असं वाटतं की हाय तिथंच, आता शाळेत गेल्या संध्याकाळी परत येतील आणि त्यासनी घेऊन आम्ही आपलं जाऊ फिरायला कुठेतरी, असं वाटतंय. विसरतोय मी सारखं सारखं. आता काय घरला गेल्यावर घर भाकास पडलेलं असते, सगळं एकदम अंगावर येते. घर खायला उठल्यावर होते. पण आम्ही जायचो, मास्तरीन बाई होते तेव्हा जायचो. जुने दिवस तुम्ही परत आणू शकता भाऊजी. वहिनींना घेऊन जा परत घरी. असू दे, जाऊ दे. तुम्ही आता तुमच्या इशावर आमच्या इशावर घसरू नका. म्हणजे माझी चूक झाली, मीच चुकून मास्तरीन माझं नाव घेतलं. बरं झालं तुम्ही विषय काढला, नाहीतरी मला बोलायचंच होतं तुमच्याशी यावर. काय काही होईन, खरंच येऊ विषय नवा. तू आम्हाला मुलाबाळांचा विचार करायला सांगतोयस, मग तू पण सिरियसली घे ना. तुला गोड पर्याय आहे ना. आता सगळ्या गोष्टी अवघड झाल्या रे. जाऊ दे, सोड की. तुम्ही ठरवलं तर सगळं सोपं होईल भाऊजी. फक्त वहिनींना भेटून त्यांच्याशी बोलण्याची गरज आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न केलाच होता की. आता त्यांची बारी. वहिनींनीही प्रयत्न केला होता ना. व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी आल्या होत्या ना तुम्हाला भेटायला. होय, आलते की. एकट्या आल्या असत्या तर सगळे मिटून घरलाच घेऊन जाणार होतो त्यासनी. त्यांचा तो मित्र जास्त जवळ जाय ना. अहो भाऊजी, तुम्हाला किती वेळा सांगू, तो फक्त मित्र आहे. तुम्ही नवरा आहात, तुम्हाला फरक कळतोय का? बरं जाऊ दे, सोडा बहिणी. आता मला एक कळले, मी मागं लागून काय होणार नाही आणि मी मागं लागणार बी नाही. त्यासनी यायचं असेल ना, वाटत असेल तर येऊ देत घरला, नाही तर जाऊ दे, बोंबलू दे. मी मागं लागणार नाही. जाऊ दे, तुम्ही आमचा विचार करू नका. मी तुम्हाला हेच सांगतोय, तुम्ही आमचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या फॅमिलीचा विचार करा. हां,
आहे मी. भाऊजींचं एवढं प्रेम आहे वहिनींवर, तरी असं का वागतायत हे? खूप प्रेम आहे ना, म्हणूनच असा वागतोय. मग वहिनींना भेटलं पाहिजे आणि त्यांना घरी घेऊन गेलं पाहिजे ना. योग्य वेळ आली की करेल हे सगळं. तो नाही राहू शकत वहिनींशिवाय. आणि वहिनीही नाही राहू शकत भाऊजींशिवाय. बाबा काय झालं, कसला विचार करताय? तू जे बोललास ना त्याचा. आय एम सॉरी बाबा, पण काही चुकीचं बोललो का मी? नाही रे, चुकीचं नाही, बरोबरच बोललास तू. अरे पटलं मला तुझं बोलणं. आपण जे निर्णय घेतो ना त्याच्यावरच सगळं अवलंबून असतं. अरे अक्षराच्या बाबतीत घाई घेतलेला एक निर्णय पुढे जाऊन तिला इतका त्रास देईल असं कधीच वाटलं नव्हतं रे. बाबा तुम्हाला त्यावेळी जे योग्य वाटलं ना ते तुम्ही केलं. आता प्लीज याचा त्रास करून घेऊ नका. मी एवढा शिक्षक, एवढा शिकलेला, पण अडाण्यासारखा वागलो रे. फार विचार न करता सगळे निर्णय घेऊन मोकळा झालो रे. बाबा तुम्ही प्लीज एवढं मनाला लावून नका घेऊ. अहो माणसाकडून चुका होतातच ना, माझ्याकडूनही झाल्याच ना चुका. अक्षरापेक्षा मी माझ्या इगोला जास्त महत्व दिलं आणि निघून गेलो. शेवटी काय झालं, गमावलंच ना मी तिला. अमेरिकेत गेल्यानंतर तिला खूप पत्रही पाठवली मी, पण एका पॉइंटला जेव्हा पत्राची उत्तरं येणं बंद झालं तेव्हा मला कळलं की किती मोठी चूक केली आहे मी. बाबा खरंच सांगतो, अक्षरा लाखात एक मुलगी आहे, म्हणजे तिच्यासारखी दुसरी कोणीच नाहीये. हुशार, स्मार्ट, समंजस, इतरांना कायम जास्त समजून घेणारी. आणि अशा मुलीला माझ्यामुळे खूप काही सहन करावं लागतंय रे. माझ्या चुकीची शिक्षा अक्षराला भोगायला लागते याचंच वाईट वाटतं रे. मी माझ्या हाताने तिला नरकात ढकललंय. बाबा आपण तिला तिथून बाहेर काढूयात, तुम्ही नका काळजी करू. ती शरीराने त्या घरातून बाहेर आली, पण मनाने अजून तिथंच आहे रे. सगळं धरून ठेवलंय ती. बाबा तो तर स्वभाव आहे ना तिचा. कुठलंच नातं असं पटकन नाही तोडू शकत. हा बोला मॅडम. काय बोला? म्हणजे म्हणजे तुम्ही बोललं पाहिजे का नाही? हा, तुम्ही तर बोलणंच बंद केलंय. म्हणजे मला कळालं नाही. म्हणजे आम्ही फोन केला नाही तर तुम्ही बी फोन केला नाही. हा, इतर वेळी रोकडची गरज असली की बरोबर फोन करता की आम्हाला. सॉरी मॅडम, ते जरा कामात होते. कसल्या कामात? काही नाही, हेच रोजची घरगुती कामं. आणि आमच्या कामाचं काय? काय काम? म्हणजे आता काम काय आहे याची बी आम्ही आठवण करून द्यायची काय? नाही नाही, तसं नाही मॅडम. लई दिवस झाले तुमचा काही फोन नाही, काय नाही. तुमच्या घरात काय चाललंय याच्या खबरा बी तुम्ही आम्हाला दिला नाही. आम्ही सांगितलं होतं ना तुम्हाला, हिराबाई तुमची बहीण काय काय करते याच्या मिनिटाच्या खबरा आम्हाला तुम्ही दिल्या पाहिजे म्हणून. काय हो बरोबर आहे. नाही, तुम्हाला जमत नसेल तर सांगा आम्हाला, तसं आम्ही दुसरं कुणाला तरी सांगू. नाही 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 मॅडम, मी कुठे असं म्हणाले की मला जमणार नाही म्हणून. पण काम जमतंय असं तरी आम्हाला काही वाटत नाही. पैसे घेऊन जे तुम्ही गायब होताय, काय तोंड दाखवत नाही, मग आम्ही तरी काय समजायचं काय? नाही मॅडम, ॲक्च्युली काय आहे की सासरच्या कामात जरा गुरफटले होते, बस बाकी काही नाही. पण ह्याच्या पुढे मी सगळे अपडेट्स नक्की देईन तुम्हाला. हां, पण कधी? आम्ही विचारल्यानंतर? नाही मॅडम, तसं नाही. म्हणजे इथे वातावरण शांतच आहे म्हणून मी तुम्हाला काही फोन नाही केला. शांत होतं म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे काही? नाही, तसं काही वाटत नाही. काय ॲक्च्युली जिजूंना भेटून आल्यापासून ताई शांतच आहे, काहीच बोलली नाही आहे. शांत आहे म्हणजे त्यांच्या डोसक्यात काहीतरी चाललं असेल की? नाही, माहीत नाही. मग माहिती करून घ्या. माहित नाही म्हणजे काय? आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतोय ते काय असंच? हा, आमच्याकडे काय पैसे जास्त झालेत काय? नाही नाही, तसं नाही, बरोबर आहे तुमचं.
ते ब्रेकिंग न्यूज काहीच नव्हती ना, म्हणून फोन नाही केला तुम्हाला. मी एक काम करते, मी घरी जाते आणि मग परिस्थिती काय आहे ते बघून तुम्हाला फोन करते. हा, घरी जाईन म्हणजे तुम्ही तिथं नाही वय? नाही नाही, मी तिकडेच आहे. मी आता कामासाठी बाहेर आली आहे म्हणून म्हटलं तसं. ठीक आहे, तुम्ही करा तुमचं काम, पण आपलं काम जरा ध्यानात असू द्या. काय कसं आहे, सगळ्या खबरा आम्हाला बाहेरूनच मिळाल्या तर मग तुमची काय गरज आम्हाला, नाही का? नाही नाही मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मी सगळ्या खबरा देते तुम्हाला. ठीक आहे, आमच्यावर फोन करायची वेळ येऊ देऊ नका म्हणजे झालं. काय? नाही मॅडम, मी काम करते माझं. हं. काय झालं बाबा, काय बघताय? किती ओळखतोस तू अक्षराला? अहो, लहानपणापासूनची मैत्री आहे आमची, बेस्ट फ्रेंड आहे ती माझी, आणि खरंच खूप घट्ट मैत्री आहे आमची. मी कधी एकदा भारतात परत येतोय आणि तिला भेटतोय असं झालं होतं मला. काय झालं होतं ना, अमेरिकेत गेल्यानंतर सुरुवातीला आम्ही पत्रातून बोलायचो, पण हळूहळू पत्र येणं कमी झालं आणि मग डिस्कनेक्टेड वाटायला लागलं. खरंच कशातच मन लागत नव्हतं माझं. तिकडच्या मित्रमैत्रिणींनाही भेटायचो मी, पण कशातच मन रमत नव्हतं. नंतर 2-3 जॉब सुद्धा स्विच करून बघितले. मला वाटलं नवीन ठिकाणी गेल्यावर, नवीन जॉब घेतल्यानंतर जरा बरं वाटेल, पण कसलं काय, उलट आणखी उदास होत गेलो. असं वाटायचं आयुष्यात काय अर्थच राहिला नाही आता. इतका तडकाफडकी अमेरिकेला का निघून आलो? अक्षराशी एकदा शांतपणे बोललो असतो ना, काहीतरी सोल्युशन नक्की निघालं असतं. मूर्खासारखा वागलो मी, त्यामुळे सतत स्वतःला दोष देत राहायचो. रात्र झोप लागायची नाही मला. सतत आमचे शाळेतले दिवस आठवत राहायचे. मला आठवतं अक्षरा शाळेत सगळ्यात पुढे असायची. म्हणजे गृहपाठ पूर्ण करणं असू दे, स्पोर्ट्स असू देत, वक्तृत्व स्पर्धेत तर दरवर्षी नंबरात यायची ती. आणि बाबा खरं सांगतो, मला काय अभ्यासाची गोडी वगैरे अजिबात नव्हती, पण अक्षरामुळे अभ्यास करायला लागलो मी. तिच्यामुळे ट्युशनला जायला लागलो. म्हणजे मी कधी गृहपाठ केला नाही ना, तर मला ओरडायची आणि अभ्यासाला बसवायची, अशी छडी घेऊन एखाद्या शिक्षकासारखी. बाबा शिक्षक होणं हे तिच्या रक्तातच होतं नाही. अरे शिक्षकी पेशा तिला आवडायचा, तिला तो स्वीकारायचा पण होता, आणि शेवटी झाली ती शिक्षिका. बाबा अक्षरा मला ओरडायची, फार छान वाटायचं मला तेव्हा. मग हळूहळू आम्ही मोठे झालो आणि मग मला जास्तच आवडायला लागली ती. मी अनेक वेळा तिला हिंट्स दिल्या, पण तिला कधी कळल्याच नाहीत त्या. मग जेव्हा अमेरिकेत जायची वेळ आली तेव्हा मला खरंच तिला इथे सोडून जायचं नव्हतं. खूप समजावलं मी तिला, अमेरिकेत चल माझ्याबरोबर, तुला काय करायचंय ते कर, शिकायचं ते शिक. पण ती नाही म्हटली, कारण तिला हा देश सोडून, तुम्हा सगळ्यांना सोडून यायचं नव्हतं. खूप राग आला होता मला तेव्हा, इगो हर्ट झाला होता माझा. मी तिला म्हटलं, तुला नाही यायचं ना, नको येऊस, मी जातो, तुझ्यासारख्या भरपूर मुली मिळतील मला तिकडे, असं रागात बोलून गेलो होतो मी. पण तिकडे गेल्यावर कळलं की अक्षरासारखी कोणीच नाही. तिकडे खूप मुलींची मैत्री झाली माझी, पण मला असं लक्षात आलं की मी त्या सगळ्या मैत्रिणींमध्ये फक्त अक्षराला शोधतो. पण कुठल्याच मुलीमध्ये मला अक्षरा सापडत नव्हती. आणि तेव्हा मला लक्षात आलं की जिथे अक्षरा नाही तिथे नाही थांबायचं. मला तिथे गेलं पाहिजे जिथे अक्षरा खरंच आहे. आणि म्हणून मी तिकडचं सगळं सोडून भारतात परत आलोय, फक्त अक्षरासाठी. अरे तू अमेरिकेला गेलास त्यावेळेला ती एकटी होती, आता तिचं लग्न झालंय, ती एकटी नाहीये. ठीक आहे बाबा, काही प्रॉब्लेम नाहीये. अरे ती खरंच एकटी नाहीये आता. मला माहितीये बाबा, तिचं लग्न झालंय, तिला सासर आहे, नवरा आहे. आता एवढंच नाहीये, मग ती आता 2 जीवांची आहे.
अधिपती, तुमच्याबरोबरचा प्रत्येक क्षण खास होता माझ्यासाठी. 10 दिवस आपण बाहेर राहायला गेलो, ते दिवस तर मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. ती खोली, त्या खोलीतला आपला तोडका मोडका संसार, आपला ठरलेला रोजचा वॉक, काहीच विसरू शकत नाही मी. मला खरंच खूप छान वाटतंय हो. मला आवडतंय हे सगळं. मला माहित नाही देवाच्या मनात काय आहे, आपल्या बरोबर असं का होतंय सारखं. मला खरंच कळत नाही. मला फक्त एवढंच कळतंय की आयुष्यभर मला तुमच्या बरोबर राहायचंय. या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात मला तुम्हीच हवे आहात. खरंच मी नाही राहू शकत तुम्हाला सोडून. काहीतरी चमत्कार व्हावा आणि तुम्ही माझ्या समोर यावं असं वाटतं. मला खूप बोलायचंय तुमच्याशी. जे झालं ते सगळं विसरून पुढे जायचं. अक्षरा आई होणार आहे. काय? अक्षरा खरंच? हो. मग ही बातमी तिने मला का नाही सांगितली? हे म्हणजे अजून कुणालाच सांगितलेलं नाही तिने बाहेर. का? ही गोष्ट तिला अधिपतींना आधी सांगायची होती आणि ती सुद्धा भेटून. ओ ओके. त्या दिवशी फॅक्टरीमध्ये ती याच्यासाठीच गेली होती. तिला त्यांना भेटून सांगायचं होतं, पण त्यांच्यात बोलणंच होत नाहीये ना. एकदा का अधिपतींना ही गोड बातमी सांगितली ना की त्यांच्यातलं भांडण मिटेल असं सारखं वाटतंय तिला. पण त्या दिवशी तर असं काहीच झालं नाही. उलट वाढलं त्यांचं भांडण. ती इतक्या वेळा त्यांना म्हणत होती की आपण गाडीतनं एकत्र जाऊ, शांतपणे बोलू, पण ते तिचं काही ऐकूनच घेत नव्हते. अरे त्याचंच तर टेन्शन घेते ती. तिला आता कुठलंच टेन्शन द्यायचं नाहीये आम्हाला. त्यात तर सुखात आनंदात राहायला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. पण बाबा ती तिच्या सासरी राहील आनंदी? नाही. मलाही तेच वाटतंय बाबा. म्हणूनच मी म्हणतोय काहीही झालं तरी पुन्हा तिला त्या घरी पाठवू नका. मलाही तेच वाटतंय. बाबा एक सांगू? बोल ना. अक्षरा माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि आता हे सगळं कळण्यापासून तर मला तिची जास्त काळजी वाटते. आणि मी त्या भुवनेश्वरी मॅडम बद्दल पण चौकशी केली. फार डेंजर बाई आहे म्हणे ती. बाबा प्लीज अक्षराला त्या घरी पुन्हा एकटीला पाठवू नका. आणि आता मी अक्षराला एकटं सोडणारच नाहीये. मी एकदा जी चूक केली ती मी पुन्हा करणार नाहीये. मी अक्षराला तिच्या बाळासहित ऍक्सेप्ट करायला तयार आहे. सॉरी. असे का वागताय तुम्ही अधिपती? अजून ब्लॉक का केलाय माझा नंबर? समोर होतात तुम्ही पण आपली भेट नाही होऊ शकली. असं का होतंय माझ्या बरोबर? देवा प्लीज काहीतरी चमत्कार कर आणि आमची भेट घडवून आण.